राजयांची कांता काय भीक मागे, मनाची आजोगी सिद्धी पाय. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा दोरी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरुकृपे. श्री गुरु सारिका हस्ता पांडुरंगा करू प्रथम म्हण दुसरे चरणा संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगन्निहित पाणी मंदनं मदना. तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदैलवलहासं विठ्ठलं चिंतया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो. चला गलो निज चरणा, हे तुमच्या लागलो निज चरणा, निज चरणा. स्वामी तुकया देवा देवा, यावरी रंगला भावे. सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरे न करावा अभीरू. बंसी विभूषित करा नवनीर दाभा, पीतांबरा तरुणबिंब फलादरोष्टात, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा. कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरान्ते, आद्येव मे विशतु मानस राजहंस. प्राण प्रयाण समयक पवात पित्ते, कंठावरोधन विदो स्मरणं कृतस्ते. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. चले आवळा पवन कुमार हमारे, हरि कीर्तन में राम जी को लाना.
सीताजी को लाना चले आवना पवन कुमार हमारे हरि कीर्तन में श्याम जी को लाना राधे को साथ लाना चले आओ ना पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम राम बोल करे राम राम बोल हनुमान जी को पाना है तो राम राम बोल हनुमान जी को पाना है तो राम राम बोल हनुमान जी को पाना है तो राम राम हनुमान जी को पाना है तो राम 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 बोल करे राम राम बोल राम राम सांगायची गरज पडली नाही पाहिजे. आनंद वाटला की टाळी वाजली पाहिजे. कारण हा उत्सव आहे. ऊत म्हणजे वर जाणे, सव म्हणजे आनंद. ज्यावेळेस माणसाच्या जीवनामध्ये आनंद उसळंबायला लागतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने माणसाच्या जीवनामध्ये उत्सव निर्माण होतात. मग आनंद वाटला की टाळी वाजायची. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग कैवल्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबाराय यांचा उत्कृष्ट असा हा 4 चरणाचा अभंग असून आजच्या अभंगातून भगवान ज्ञानोबाराय आपल्या गुरूंविषयी जे उद्गार त्यांच्या वाणीमधून निघलेले आहेत, जे शब्द त्यांच्या मुखारविंदातून निघलेले आहेत, ते शब्द ते वाक्य गुरूंविषयी जे केलेलं वर्णन आजच्या अभंगाला स्पर्श करून जाते. कसं तर ज्ञानोबाराय म्हणतायत की श्री गुरु सारिका असता पाठीराखा. पाठीराखा कुणाला म्हणतात? भावाला पाठीराखा म्हणतात, बापाला पाठीराखा म्हणतात, संतांना पाठीराखा म्हणतात, देवाला पाठीराखा म्हणतात आणि गुरूंना पाठीराखा म्हणतात. श्री गुरु सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. आणि पुढे म्हणतात उदाहरण देत आहेत महत्वाचं बघा. या अभंगातील प्रथम चरण आहे. हॅमिंग होती ना ती बोलताना बंद करायची, गात असताना फक्त विको द्यायचं. या अभंगामध्ये महत्वाची एक गोष्ट बघा आपल्याला समजत नाही लोक. आता आपकी चुकी अभी तो मैंने माफ कर दी फिर ऐसी गलती ना हो जाए. या अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी जो गुरूंविषयी संवाद सांगितला आहे तर या अभंगामध्ये प्रथम चरणच ध्रुवपद आहे. लक्षपूर्वक संजय महाराज, या अभंगामध्ये ध्रुवपद हेच प्रथम चरण आहे, दुसरं चरण म्हणायचं नाही. श्री गुरु सारिका असता पाठी राखा. कोणतंही चरण झाल्याच्या नंतर बघा आपण हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. अगदी या अभंगामध्ये सुद्धा ज्ञानोबारायांनी प्रथम चरणाला महत्व दिलंय. कारण प्रथम चरणामध्ये या अख्ख्या अभंगाचं गुह्य लपलेलं आहे. आणि बाकीचे जे चरण आहेत ते म्हणजे हे उदाहरण दिलेले आहेत. राजयांची कांता काय भीक मागे मनाची आजोगी सिद्धी पावी. एखादा राजा आहे, राजाच्या लेकराला भीक मागण्याची गरज नाही. तसं आमचे गुरुवर्य म्हणजे या सृष्टीवरती सगळ्यात श्रीमंत आहे. कशाने? ज्ञानाने, विद्वत्तेने.
म्हणून आम्हाला कुणासमोर सुद्धा हात पसरवायची गरज येणार नाही. पुढे उदाहरण देत आहेत. कल्पतळू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोजी. कल्पतरूचं झाड आहे. आता कल्पतरू तळवटी म्हणजे त्याच्या सावलीला, त्याच्या बुडाला बसल्याच्या नंतर धरली इच्छा पुरवी. जे आपण इच्छा करू, जे आपण इच्छा करू ते कल्पतरू आपली पूर्ण करत असतो. अगदी गुरुवरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर, श्री गुरु आल्याच्या नंतर कल्पतरू पेक्षा सुद्धा महत्वाचे आहेत. तरी पण ज्ञानोबा उदाहरण देत आहेत. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोजी. काय कोणत्या गोष्टीची उणीव नाही. पुढे म्हणताय श्री गुरु आमच्या जीवनामध्ये आल्यामुळं आमच्या जीवनामध्ये एक संधी प्राप्त झाली की ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उधैलो गुरुकृपे. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानोबा शेवटच्या चरणामध्ये म्हणतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे. म्हणून श्री गुरु सारिका असता पाठी राखा अभंगाचा सरळशा भावार्थ विठाला. रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेद्वारे मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप, अनाथांची माई माऊली, संतांच्या तारकापुंजातील एक तेजस्वी आणि ओजस्वी तारा म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराज. विश्वाच्या पारमार्थिक क्षेत्रामध्ये व्याप्त असणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय, अधिकरून सर्व संत मंडळी तसेच मी श्रोतृ वर्ग सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतो. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने आणि ज्यांच्या पुण्य स्मरणानिमित्ताने आणि ज्यांच्या आता हासाने आतापर्यंत आपण हा अखंड हरिनाम सप्ताह करत आलोय असे अवधूत गुरुजी, अवधूत गुरुजी संकराळे यांच्या मार्गदर्शनाने बघा हा आपला अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी या पुण्य पावन या इंद्रायणीच्या तीरावरती आपण या भगवंताची कथा अनुवाद करतो. खर तर थोडासा परिहार द्यायच्या अगोदर थोडस या आळंदीचं महत्व सांगतो. येणार आहे माझ्या मी चिंतनावरती येणार आहे. पण एखाद्या ठिकाणी गेल्याच्या नंतर, एखाद्या माणसाकडे गेल्याच्या नंतर, एखादी वस्तू बघितल्याच्या नंतर त्या वस्तूविषयी, त्या व्यक्तीविषयी, त्या स्थळाविषयी, त्या क्षेत्राविषयी आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. आज तुमच्या समोर हे शिवतेजानंद महाराज आहेत, पण माझा परिचय, माझी महती तुमच्यापर्यंत कुणी पोहोचवली? राम महाराज. अगदी असंच आहे बघा. आपण आळंदीमध्ये आलोय, आळंदीमध्ये आलोय, पण आळंदीचा महिमा नेमका काय आहे? या आळंदीचा महिमा एकच आहे. इंद्र येऊनी भूमीसी याग संपादिले अहर्निसी, इंद्र आईने इंदोरशी पंचकृषी यापासून. याच भूमीवरती अनेक साधू संतांनी, बेस वाढवायचा थोडा बेस, अनेक साधू संतांनी बघा. आणि आता बिको थोडा कमी करायचा. राम हॅमिंग थोडी कमी करा. नागेश दादा दाबर. विठाला विठाला विठाला. या आळंदीमध्ये अनेक साधू संतांनी, ऋषी मुनींनी
84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. सिद्ध भेटी मेळा कुठे? या सिद्ध बेटामध्ये. मला एक सांगा, ज्यावेळेस विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणी मातेने देहांत प्रायचित्त घेतलं, ते देहांत प्रायचित्त नेमके घेतलं कुठं? बाबा सांगता येईल आपल्याला? लोक म्हणतात इथं घेतलं होतं. नाही, बरोबर नाही का? बरोबर आहे. मग कुठं घेतलं? अरे सांग ना म्हणा, मूड द्या. काम कर. तर देहांत प्रायचित्त हे प्रयागराजला घेतलं. आपल्या माय मावल्या म्हणतात, माय ज्ञानेश्वराच्या आईनं बापानं इथं सिद्धे बेटात देहांत प्रायचित्त. अगं माय तिथं नाही घेतले, प्रयागराजला घेतले. आणि 84 सिद्ध बघा कोणते, ते पण येथे येऊन बघा. आता तुम्हाला एक परत गोष्ट सांगतो. आणि ज्ञानोबाई जन्माला यायच्या अगोदर सुद्धा या आळंदीचं महत्व एका ग्रंथामध्ये प्रतिपादन केलेलं आहे, स्कंद पुराणामध्ये. आज सुद्धा तुम्ही सिद्धबेटामध्ये जाता, सिद्धबेटामध्ये गेल्याच्या नंतर नुसते आपण मुस्काळ हाणलं पाहिजे. तिथं मोठा चार्ट लावलाय, आळंदीचं महत्व दिले, ते वाच. मी सांगत नाही तुम्हाला. आता मी तुम्हाला सांगितलं का? महाराजांनी सांगितलं ना बाप्पा. महाराज काही पण सांगेल, साक्षात समोर तिथं चार्ट लावलेला आहे. तिथे स्कंद पुराणामधलं आळंदी विषयी महत्व वर्णन केलेलं आहे. आणि आळंदीचं महत्व जसं आहे, अगदी तसं पंढरपूरचं साम्य बघा किती एक सारखं आहे. तिथे सुद्धा बघा बायको रुसून आली म्हणून विठ्ठल तिथं आले. भगवान श्रीकृष्ण, ऐका लक्ष द्या थोडं. पंढरपुरामध्ये सुद्धा भगवंताच्या मिसेस रुसून आल्या म्हणून भगवान परमात्मा पंढरपूर मध्ये आले. अगदी आळंदी सुद्धा असं झालं. पार्वती माता रुसून आली. तुम्ही म्हणाल मग पार्वती माता आहे तरी कुठे इथं? तर पार्वती माता तिकडे पद्मावती माता आहे आळंदीच्या बाहेर रुसून बसलेली. आळंदीकडे तिची पाठ आहे. अगदी पंढरपूर मध्ये जशी रुक्मिणी माता रुसून आली तशीच इथं पार्वती माता रुसून आली. पाठ करून इकडे उभी राहिलेली आहे. म्हणून पद्मावतीचं मंदिर आळंदीच्या बाहेर आहे, इकडे तिची पाठ आहे. आणि ते सिद्धेश्वर भगवंत आहे. जे काशीचं महत्व आहे, काय आहे? मोक्ष प्राप्त करण्यासाठी काशीमध्ये गेलं पाहिजे. तू आधी इकडे काशी कर, मग काशीला जा. मोक्ष प्राप्त करण्यासाठी माणसाकडे ज्ञान हवंसं वाटतं. ज्ञान हवं असायला पाहिजे. ते ज्ञान म्हणजे आळंदीमध्ये मिळतं. ते ज्ञान मिळालं तर तुम्हाला आळंदी सोडून काशीला गेल्याच्या नंतर मोक्षाचं ज्ञान मिळेल आणि मग मोक्ष मिळेल. मग जसं काशीमध्ये काशी विश्वेश्वराचं महत्व आहे, अगदी तसं आळंदीत सुद्धा त्याचं महत्व आहे. तिथं सुद्धा भैरवनाथाचं मंदिर आहे. आणि आपल्या आळंदीमध्ये सुद्धा काय भैरवनाथाचं मंदिर आहे. आणि भगवान भोले बाबांचं सुद्धा मंदिर आहे. अगदी काशीमध्ये जसं आहे, अगदी आळंदीत सुद्धा तेच आहे. फक्त इथं तुम्हाला मोक्षाचं ज्ञान मिळतं आणि तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला मरावं लागतं, मग मोक्ष मिळतो. पण ज्ञान महत्वाचं अगोदर आहे. ज्ञान मिळाल्याशिवाय माणसाला परिपूर्णता नाहीये. विठाला म्हणून भागीरथ भैरवापासून भागीरथी वसे. आज या नवीन पोरांना माहिती नाही, पण आपण महाराज सांगितलं पाहिजे. आज सुद्धा भगीरथी नदी आज सुद्धा आळंदी मधून तिचा कुंड आहे. कुठं आहे? तशा तर या इंद्रायणी मातेला 3 नद्या मिळतात. आता एक आठवत नाहीये मला, पण 2 आठवत आहेत. एक आपली ही मळगंगा आणि एक भगीरथी. ही भगीरथी जे आपण वडगाव रोड आहे, वडगाव चौक आहे, वडगाव चौकातील जे भैरवनाथाचं मंदिर आहे, त्या भैरवनाथाच्या मंदिरापासून भगीरथी नदीचा उगम झालेला आहे. अगदी चमत्कार आहे. तिथून नदीचा उगम झालाय. ज्यावेळेस ज्ञानोबारांनी शेवटचं स्नान केलं, ते इंद्रायणी मातेमध्ये नाही केलं, भागीरथी नदीमध्ये केलं.
आणि जे जोग महाराजांचे जे तिथले शिक्षक मंडळी होते ते सुद्धा इंद्रायणी मातेचं तेव्हा स्नान नव्हते करत, या भगीरथी नदीच्या कुंडाचं स्नान करत होते. जुनी जोग महाराज संस्था कुठे होते? फ्रूटवाले धर्मशाळा. तिथून समोरासमोर रस्ता गेल्याच्या नंतर बघा खाली लवण आहे. तो भगीरथी जी नदी आहे ती नदी तिथून वाहत वाहत इंद्रायणी मातेला जाऊन मिळते. तर इंद्रायणी मध्ये आल्याच्या नंतर आपल्याला तिथं परत एक भगीरथी कुंड दिसतो. आता पण ते आहे, पण त्या भगीरथीचा उगम भैरवापासून झालेला आहे आणि तिथून वाहत वाहत ती इंद्रायणीला येऊन मिळालेली आहे. पण नगरपालिकेवाल्याने आता त्याच्यावर स्लॅब टाकलेला आहे, स्लॅब. म्हणून ती आता नदी नाल्यामध्ये तिचं परिवर्तन झालेलं आहे. म्हणजे नालाच समजला जातं, पण तो नाला नाही, भगीरथी नदी आहे. विठाला जय महाराज. असं या आळंदीचं महत्व फार मोठं आहे. या आळंदीचं जर महत्व मी प्रतिपादन करायला गेलो तर आपलं कीर्तन सुद्धा पुरणार नाही, एवढी आळंदीची महती आहे. विठाला थोडस सांगायचं होतं आळंदी विषय. आपण आळंदीमध्ये आलो. आळंदीमध्ये आल्याच्या नंतर भाकरी खायच्या, झोपायचे, बासुंदी गुलाबजामुन नाही खायचा नुसतं. चांगले गुलाबजामुन होते, सकाळी 10 खाल्ले असतील. सोबत नेण्याचा विचार होता पण म्हणले खिसे ओले होते. असं जाऊ द्या. आज अशीम काय ज्ञानोबरांच्या मनामध्ये आला असेल, माझ्यासारख्या पामरापर्यंत ही सेवा आली. पामरच समजलं पाहिजे, या पामराकडे ही सेवा आली. काय ज्ञानोबरांनी आपल्याला दिले ते आपण सुद्धा सांगू शकत नाही. आणि या आळंदीमध्ये आल्याच्या नंतर माणसाने रोज नित्यनेमाने ज्ञानोबरांच्या समाधीवरती नतमस्तक झालं ना तर त्याचा भाग्य उदयाला येतं, म्हणजे येतं बघ. आज माझ्या कीर्तनासाठी उपस्थित असणारे तर महाराजांनी सांगितलं बघा, प्रल्हाद स्थानधारी तरलगत तयाचोद्धव कंसधारी वीणाधारी स्वर कुशलतया राग करता अर्जुनोभूत इंद्रो वाजी मृदंगम. एवढंच घ्यायचं, एवढंच घ्यायचं. नारदांच्या कीर्तनामध्ये एक प्रल्हाद टाळ वाजवण्यासाठी होता. आज काय माझं भाग्य उदयाला आलं की माझ्या कीर्तनामध्ये एक भक्त प्रल्हाद नसून भक्त प्रल्हादाची रांग लागली. एकदा त्या लेकरांसाठी टाळी वाजवा. राग करता अर्जुनो, राग गाण्यासाठी नारदांच्या कीर्तनामध्ये एक अर्जुन होते, पण माझ्या कीर्तनामध्ये अर्जुनापेक्षा कमी पण नाहीत आणि अर्जुनापेक्षा जास्त सुद्धा नाही. नोहे नोहे मला काल इंद्राचा आपला अर्जुनाचा फोन आला. हो तुम्ही होतात का? नका फोटो बोलू. मला इंद्राचा फोन आला, इंद्रदेवाचा. म्हणे अरे विठ्ठल महाराज पांचाळांच्या इथं म्हणे कोण गायक आहे ते म्हणलं. मी म्हणलं नक्की उद्या तुम्हाला फोन करून सांगतो कोण आहे. आता घरी गेल्यावर नक्की फोन करून सांगतो. म्हणतो अर्जुना सांभाळून जरा काष्टा फिट बांध, कारण विठ्ठल बाबाच्या इथले गायक तुझ्यापेक्षा जास्त त्वरा मुलीचे आहे. ते बघा भजन सम्राट आमच्या भागाचं वैभव असणारं, माझ्यावर नितांत प्रेम करणारे, मूर्ती लहान कीर्ती महान. काय माणूस बारीक आहे, मला हवाली तोडून जाईल. माणूस बारीक आहे पण करामती. संजयजी महाराज नितांत गोड व्यक्तिमत्व आहे आणि कोणतंही कार्य करण्यासाठी समोर उपस्थित असतात. ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. आमचे दाजी कृष्णा महाराज ते पण इथे उपस्थित आहेत. आता पदव्या देत बसत नाही, पदव्या देण्यासाठी आपली आळंदी नाही. आणि त्यांच्या शेजारी असे असणारे विशाल महाराज. एकदा त्यांच्या रूम वरती गेलेलो मी. काय महाराजांचा, महाराज काय गाण्याचा त्यांचा बेज आहे बघा. नाहीतर गाणारे भरपूर असतात, गाणारे भरपूर असतात पण राग गातो नाना
काय गातो काही कळेना. पण महाराजांनी अति या महाराज खाला मुळे महाराज ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. माझ्याच गावचा अशोक तो सुद्धा इथे उपस्थित आहे. त्यांच्या शेजारी गोड पोरगे बघा, शांत स्वभाव. मला कुठं जरी भेटलं तर अगोदर दर्शन घेत. मी म्हणलं बाबा माझ्या नको दर्शन घेत, वाळण देत आपण. गोपाळ सुद्धा इथे असते. आणि आपले सकाळी ज्यांची कीर्तन सेवा झाली असे राम महाराज अति म्हणजे मला जर कोणी म्हणलं मित्र कसा असावा, मित्र कसा असावा तर मी उदाहरण देईल कुणासारखा असावा तर राम महाराजांसारखा असावा. वाजवा ना काय तसं सगळेच मित्र आहेत ते म्हणतील आमचं मग कधी घेतो लग्न झाल्यावर घेतो. विठाला राम महाराज त्यांच्या शेजारी त्यांच्या गावचेच बाबा आथाराम बामणाचे बर आहेत ना नाव घेणारे. नका काळजी करू, बाबा पण आहेत शेजारी, तुमचे पण आहेत ना. मग मी नाही घेत, यांचं राहिलेत अजून म्हणून घेतले. विठाला इंद्रवादी मृदंगम. आणि नारदांच्या कीर्तनामध्ये एक इंद्र पखावाज वाजवण्यासाठी होते आणि माझ्या सुद्धा कीर्तनात अनेक आहेत पण वाजवण्यासाठी एकच बसलेले आहेत गोपाळ महाराज पांचाळ. सकाळी सुद्धा त्यांचं मधुर असं बोटातील जे मर्म होतं बघा ते मला सुंदर असं आवडलं म्हणून मी गोपाळला सांगितलं. दुसऱ्या कोणाला नको सांगू, आपले गोपाळ महाराज प्लस गोपाळ महाराजच बरे आहे. सुंदर असं त्यांचा हात आहे. पखावाजावरती हात पडल्याच्या नंतर विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघतो असं त्यांचं वाजवणं आहे बघा. नाही तर काही काही जण काशी वाजवत चल भिताडाकडे चल भिताडाकडे चल भिताडाकडे भिताडा धड खाणे एकदा. गोपाळ महाराज इथे उपस्थित आहेत. माझ्यासोबत कथेला सतत असतात असे सिंथ वादक विश्वा महाराज कदम ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. माझ्यावर नितांत प्रेम करणारे, माझ्या कथेमध्ये साथ संगत करणारे विष्णूजी महाराज जायभाई ते सुद्धा अति उत्कृष्ट पखावाज वादक आहेत, पखावाज सेवक आहेत. ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. माझ्या कथेमध्ये साथ संगत करण्यासाठी ऍक्टो पॅडला जे सोबत असतात ते स्वामीजी ते पण इथे उपस्थित आहेत. माझ्यावर नितांत प्रेम करणारे असे माधव महाराज ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. इकडे सुदर्शन महाराज आहेत. इकडे आमचे रूम पार्टनर जे हो कीर्तन झाल्यावर खर्चा पाण्याची सोय हो. लई दिवसातून भेटले, लाडू आणायला लावले होते तुम्हाला, आणले नाही का? गेल्यावर खाऊ मग आपण. अच्युत महाराज डोंगरे ज्यांचं डोंगरासारखं मन आहे, बारीक माणूस आहे पण मन डोंगरासारखं असे अच्युत महाराज सुद्धा उपस्थित आहेत. आणि आताच माझे गुरुबंधू असे असणारे कृष्णा महाराज गंधाले अति उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. त्यांची सुद्धा आता कीर्तन सेवा झाली. गणेश महाराज झाली, तुमची झाली का? बरं तुमचं पण घेतो. कृष्णा महाराज गंधाले ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शेजारी गणेश महाराज ते पण इथे उपस्थित आहेत. सगळे गुरुबंधू मंडळीच आहेत. आणि सध्या हल्ली बघा इंस्टावरती ज्यांचं मार्केट जाम झाले, जाम मार्केट झाले असे नरसिंह महाराज ते पण इथे उपस्थित आहेत. आणि त्यांच्या शेजारी त्यांचं सुद्धा बघा इंस्टाला चांगलंच वातावरण झालंय. प्रवीण महाराज ते पण इथे उपस्थित आहेत. त्यांच्या सोबत आलेले दादा धर्मराज दादा ते पण इथे उपस्थित आहे. आणि विशेष म्हणजे आपण सगळे या ठिकाणी आलोय पण कोणाच्या मार्फत आलोय? भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये आहे म्हणून सवंगडी आहे. तसं एवढे सवंगडी आले पण सवंगड्यांना एकत्र मिळवण्याचं काम करतायत ते म्हणजे आमचे विठ्ठल महाराज पांचाळ. त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आणि मला एक खूप आनंद होतो सांगण्यासाठी बरं का. काय म्हणजे इथं आल्याचं म्हणता एवढं मला प्रसन्न वाटलं. मला वाटलं माझं घर पण असंच असावं. पण काय आता मौलीचा आशीर्वादाने होईल पण महाराजांनी माझ्या नावावर केलं तर. आणि काय महाराज बघा लेकरं छोटी छोटी आहेत आणि त्यांना संस्कार काय आहेत, काय नियम असतात.
संस्कार काय असतात, नियमावली संस्थेमध्ये राहिल्याच्या नंतर विद्यार्थ्याने कसं वागावं, स्वच्छता कशी ठेवावी, इथं कसं राहावं, आलेल्या माणसांसोबत कसं बोलावं, हे म्हणजे आमचे महाराज मोहन महाराज यांच्या विद्यार्थ्यांकडून शिकावं. आणि खरंच महाराजांचं म्हणजे मला माहिती नव्हती, एवढ्या दिवस ओळख नव्हती, पण प्रत्येक विद्यार्थ्याला झोपण्यासाठी बेड आहे. एवढी सुविधा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला झोपण्यासाठी बेड आहे, जेवण्यासाठी अतिउत्कृष्ट जेवणाची सोय सुद्धा आहे. नाही तर काही लोक कोपनचे तांदूळ, कोपनचे गहू खाऊ घालू घालू लेकरायच्या ढेऱ्या मोठ्या झाल्या तर हातपाय बारीक झाले. विठाला आणि सुंदर असा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत. सुंदर अशी साऊंड सिस्टम तुमच्याच गावची आहे, संत कृपा साऊंड सिस्टम दहेगाव. सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे. दादांचे सुद्धा मानाल तेवढे आभार. तसेच इकडं महाराज बसलेले आहेत, त्यांचे सुद्धा मानाल तेवढे आभार. तुम्ही प्रभू, तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही सुद्धा सगळे श्रोतृ वर्ग इथे आलात. तुमच्या स्वरात चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला मेन माणूस राहिला बघा. खरंच मागे जे राहतात, जो मागून ज्यांचा सपोर्ट असतो ते माणसं महत्वाचे असतात. पुढं पुढं पळणारे लय असते, पुढं पुढं पळणारे असते नाही ना, पुढं पळत द्यायचं त्यांच्या कंबरड्यात लाल घालायचे. पाठीमागे आमचे दीपक महाराज पैठणकर ते पण इथे उपस्थित आहेत. त्यांनी सुंदर अशी चाल गायली. कृष्णा महाराज, कृष्णम आकृष्टम करोति इति कृष्ण, ज्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर माणसाचं मन आकृष्ट होतं, असे कृष्णा महाराज ते सुद्धा इथे उपस्थित आहे. रमंते योगिनो यस्मिंच राम, ज्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर योग्यांचं सुद्धा मन रममान होतं, असे राम महाराज ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. सगळे जिथे उपस्थित आहे, आता काय नाव घेत नाही, सेवेला सुरुवात करतो. आजच्या अभंगामधून भगवान श्री ज्ञानोबाराय आपल्या गुरूंविषयी वर्णन करतात. माणसाचा जन्म झाल्याच्या नंतर माणसाला कसं वागावं ही आई शिकवते, पण या जन्माला आल्याच्या नंतर माणसाने भगवंतापर्यंत कसं पोहोचायचं हे गुरु शिकवतात, श्री गुरु शिकवतात. लक्षात घ्या बघा, ज्यावेळेस श्री गुरूंचं सानिध्य माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होतं, तदनंतरचं माणसाचं जीवन आणि श्री गुरु मिळण्या अगोदरचं नंतरचं जीवन आणि अगोदरचं जीवन याच्यामध्ये फारसा फरक आहे. आपण जर सांगायला गेलं तर आम्ही सुद्धा ज्या श्री गुरुवर्यांकडे श्रीमद भागवत कथेचं अध्ययन करतो, त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर आमच्या मतीमधील बदल आणि त्यांच्या अगोदर आमच्या मतीचा म्हणजे बुद्धीचा जो फरक होता तो स्वतः आम्हाला जाणवला. म्हणजे निश्चितच गुरुवर्यांची कृपा आमच्यावरती झाली. विठ्ठला म्हणून माणसाने माणसाच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर श्री गुरु भेटल्याच्या नंतर त्यांना शरण गेलं पाहिजे. का गेलं पाहिजे? सद्गुरु वाचुनी सापडेना सोय,
करीते तात्काळ. माणसाच्या जीवनामध्ये सद्गुरूचं येणं हे अविस्मरणीय आहे. कारण सद्गुरूची भेट होणं ही साधी सोपी गोष्ट नव्हे. अनेक जन्माचं पुण्य प्राप्त आपल्या पदरामध्ये पडल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं आपल्याला सद्गुरूची भेट होत असते. नाहीतर बहु अवघड आहे संत भेट. लय अवघड आहे, लय अवघड आहे ओमगाया वाट हे नाही बरं. ही साधू संतांची गुरुवर यांची भेट होण्यासाठी खूप पुण्य लागतं. आणि ज्ञानोबाराय म्हणतायत की मी माझ्या जीवनामध्ये आता या पदापर्यंत पोहोचलोय, या पदापर्यंत पोहोचलोय. खऱ्या अर्थानं एक सांगू का, सगळी माझ्या श्री गुरुवर्यांची कृपा आहे. आज आम्ही एवढे मोठे झाले, तुमच्या समोर कीर्तन करतोय, कथा करतोय, गाणं गातोय. ही आमच्या जीवनावरती श्री गुरुवर्यांची कृपा झालेली आहे. आज आम्ही समाजामध्ये फिरत असतो. आज तुम्ही आम्हाला बघितल्याच्या नंतर तुम्हाला आम्ही ज्ञानोबाराय वाटतो, तुकोबाराय वाटतो. खऱ्या अर्थानं श्री गुरूंची आमच्यावरती कृपा झाली असं आम्ही समजतो. मग आळंदीमध्ये आल्याच्या नंतर काही काही विद्यार्थी खूप खंत करतात, माझं कसं होईल, अभ्यास करू करू कंटाळलोय, संस्थेचे 4 वर्ष केलेत मी, त्यांच्या नियमामध्ये 4 वर्ष राहिलोय. पण एक सांगू का साधकांसाठी, जे ज्ञानोबारायांना साधक आवडतात, जे साधक ज्ञानोबारायांना प्रिय आहेत ना, ज्ञानोबाराय त्यांना कधी सोडत नाही, ज्ञानोबाराय त्यांच्यापासून कधी दूर करत नाही. म्हणून तुम्ही आळंदीमध्ये राहतायत, तुम्हाला कार्यक्रम मिळत नाहीत, तोपर्यंत तुम्ही ज्ञानोबारायचे आहात. जोपर्यंत तुम्ही आळंदीमध्ये राहताय, आळंदीमध्ये अभ्यास जरी नाही केला तरी चालेल, पण ज्ञानोबारायांवरती फार श्रद्धा असावी लागते. ज्यानं ज्ञानोबारायांवरती विश्वास ठेवला, ज्ञानोबाराय माझ्या जीवनामध्ये आहेत, मला कोणत्या गोष्टीची उणीव भासणार नाही. अहो तो काळ होता की ज्ञानोबारायांना न्याय मिळावा म्हणून ज्ञानोबाराय पैठणला गेले, ज्ञानोबारायांना न्याय मिळाला नाही. आज आपल्यावरती अन्याय झाला तर आपण ज्ञानोबारायांसमोर न्याय मागतो. ज्ञानोबारायांना स्पर्श केल्याच्या नंतर लोक म्हणत होती पाप होत. ज्ञानोबारायांना स्पर्श सुद्धा केला ना, लोक म्हणायची पाप होतं, पण त्या पापातून मुक्त होण्यासाठी आज लाखो लोक येतात आणि ज्ञानोबारायांना फक्त स्पर्श करण्यासाठी येतात. माझे ज्ञानोबाराय जेवढं म्हणतायत मला आतापर्यंत मिळालेलं आहे, जेवढं काही मी आता काही बोललोय, कारण आता विश्वात्मके दे, विश्व ज्याला समजतात ते म्हणजे ज्ञानोबारायांचे गुरुवर्य श्री गुरु निवृत्तीदादा आहे. जगाच्या पाठीवर तुम्हाला सांगायचं झालं तर जगाच्या पाठीवर भावाला गुरु मानणारे एकमेव 2 बंधू म्हणजे ज्ञानोबाराय आणि निवृत्तीदादा आहे.
भावे विन देवन कळेनी समे गुरु विना अनुभव माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचा अनुभव प्राप्त करायचा असेल आणि विशेष म्हणजे परमार्थामध्ये माणसाला खऱ्या अर्थानं अनुभव प्राप्त करण्यासाठी श्री गुरुवर्यांकडे जायचे. नाही तर घरी बसून आपल्याला अभ्यास करता येत नाही. आता युट्यूबचा जमाना आला, इंस्टाग्रामचा जमाना आलाय, पण श्री गुरूंच्या चरणावरती नतमस्तक ठेवल्याच्या नंतरच माणसाला तो अनुभव मिळणार आहे. ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतायत की गुरु बिन कोण बतावे हाट, बडा अभिकट है यमघाट. या जीवनामध्ये चालत असताना तुम्हाला तुमचं जीवन परिपक्व बनवायचं असेल, जसं आपण चिखल आणल्याच्या नंतर कुंभार त्याला तोडवतो आणि त्याचं काय बनवतो, मडक बनवतो, तसं श्री गुरु सुद्धा आपण चिखल आहोत, या चिखलाला मडक बनवून त्याला आकार देण्याचं काम करतायत. म्हणून सद्गुरु वाचून सापडे नसो. सारे तीरथ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों. ज्याच्या जीवनामध्ये गुरु नाही त्याच्या जीवनाला काय अर्थ. अनेक प्रकारचे आपण किती कीर्तन करू, कथा करू, किती समाजामध्ये फिरून आपल्या जीवनामध्ये श्री गुरूंचं सानिध्य घडलं नसल तर आपल्या जीवनाला काही अर्थ नाही. कारण ज्ञानोबाराय अनेक साधू संतांनी श्री गुरूंविषयी वर्णन केले महाराज. ज्ञानोबारायांना तर केले, पण बाबाजी अपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण. स्वप्नामध्ये येऊन श्री गुरुवर्यांनी उपदेश केला. अनुग्रह श्री गुरु त्यांच्या जीवनामध्ये नव्हते म्हणून कच्चे ठरले गेले. तुकोबारायांच्या जीवनामधील, ज्ञानोबारायांच्या जीवनामधील उदाहरण बघा. तुकोबाराय देवालाच गुरु समजतात आणि ज्ञानोबाराय संतांना गुरु समजतात. पण देवामधलं आणि संतांमधलं अंतर वेगळं नाही. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतायत माझ्या जीवनामध्ये श्री गुरुचं सानिध्य घडलं आणि मी विश्वाला बघा माझं जे इति गुह्यतम शास्त्र जे आहे, ज्ञानोबारायांचं वर्णन सांगायला गेलं ना तर त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्र जन्माला आले. प्रभू रामचंद्र अनेक नाव होते, राम, रामचंद्र, राघव. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. भगवान श्रीकृष्णांना सुद्धा अनेक नाव आहेत. ज्ञानोबारायांना उगाच म्हणलं नाही जात. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. प्रत्येक युगामध्ये भगवान विष्णू अवतार घेतात, पण प्रत्येक वेळेस भगवंताने फक्त शस्त्र घेतले आणि दुष्टांचा संहार केला. धर्म रक्षावया अवतार केशी आपुल्या पायशी. भक्त जना आज धर्म टिकला पाहिजे. अतिशोक्ती म्हणून नाही बोलत,
पण आज जर आजचा दिवस आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचा होता, फार महत्वाचा होता. सगळे लोक आजच्या दिवसाची वाट बघत होती. आजचा दिवस जर काळी रात्र म्हणून जर झाला असताना तर आपल्याला इथे पाय ठेवायला सुद्धा जागा भेटली नसती, सप्ताह करण्यासाठी सुद्धा जागा भेटली. कोणत्याही पक्षाचा नाही. जो हिंदू के लिए लढेगा हम उनके साथ है. जात पात विसरून जा, झाल्या गोल्या गोष्टी विसरून जा, पण आजपासून आपण फक्त हिंदू आहोत एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ही जर आपण गोष्ट लक्षात ठेवली तर आज आपल्या या सृष्टीवरती राहण्यासाठी जागा भेटल, नाहीतर आपल्या कंबरड्यात लात्याशी दुसरं काही नाही. पक्षाविषयी बोलत नाही, पण बीजेपी शिवाय आपल्याला पर्याय नाही. तिकडे नरेंद्र मोदी योगी आणि इकडे बघा तिकडे देवेंद्र, तिकडे इंद्र आपलं नरेंद्र, इकडे देवेंद्र. त्या दोघांची सांगत आहे म्हणून आपलं खरे नाही तर काय करत नाही. कारण मागे बांगलादेशला काय झालं आपण बघितलं. कीर्तन तर आपण सांगत असतो, कीर्तनामध्ये आपण हे सांगतो ते सांगतो, पण धर्माविषयी कधीतरी सांगितलं पाहिजे, धर्माविषयी कधीतरी लोक जागे केले पाहिजे. कारण याची काळाची गरज आहे. धर्म जागा झाला पाहिजे. उद्यापासून विचारल्याच्या नंतर कोणत्या जातीचा आहेस रे तू, कोणत्या जातीचा आहे, तर गर्वाने सांगायचे की हा बोला ना, हा असेच राहतो. कारण भगवान श्रीकृष्ण सुद्धा श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगतात, या सृष्टीवरती जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती कुणी का सुद्धा असन ममेव अंशजीव लोके जीवभूत सनातना. जन्माला प्रत्येक वेळेला येणारा माणूस जो जन्माला आलाय तो सनातन म्हणूनच जन्म घेतो, पण जन्माला आल्याच्या नंतर तो परधर्मामध्ये परिवर्तन होतं त्याचं. कारण हे आताचे आलेले आहेत, हे काय आयरे गेले म्हणजे आपल्याच ह्याच्यातले आहेत. शूर्पणखा माहितीये का, शुक्राचार्य माहिती आहेत का, शुक्राचार्य आणि शूर्पणखा यांच्यापासून यांची पैदाई झालेली आहे. मक्का मदिना तिथे मक्केश्वर महादेव आहे. अरब देशामध्ये आपल्याला त्यांच्या मस्जिदीमध्ये एंट्री नाही हिंदू लोकांना. आपण सुद्धा तशी प्रथा काढली पाहिजे. अवांतर धर्मातील माझ्या मंदिरामध्ये एक माणूस सुद्धा आला नाही पाहिजे, हे नियम काढल्याशिवाय आता आपले दिवस आलेत बोलण्याचे. एवढ्या दिवस आपण गप होतो. कारण भारत माता देश आहे. माता म्हणलं जातं, माता ही शांत असते, पण माता जरा एकदा काली झाली ना काही खरं नाही. असो, धर्माचं परिवर्तन झालं नाही पाहिजे. धर्म रक्षावया अवतार घेशी, इथं आपला विषय चालू. भगवान प्रत्येक युगामध्ये धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घेतात. पण यावेळेस भगवान म्हणाले, आता शस्त्र बाद झालेले, शस्त्र नकोय, आता मला शास्त्र पाहिजे. शस्त्राचं झालं काम. आता या कलियुगातली लोक शस्त्राला भिणार नाहीत, शास्त्राला भितील. म्हणून ज्ञानोबारायांनी ते शास्त्र घेऊन आपल्यापर्यंत आले. केलेसे गीता देवी, गीता ही संस्कृताची उकलोनी गाठी, केलीसे मराठी ज्ञानदेवी गीता देवी. आणि ही श्रीमद ही भगवद्गीता ज्ञानोबारायांनी आपल्यासाठी 56 भाषेचा केला शे गौरव, भवार नवी नाव उभारी. आणि प्रत्येकाला आपल्या साधकाला ज्ञानोबारायांचे एवढंच म्हणणं आहे. इथे आलात, ज्ञानोबाराय म्हणतात काही काळजी करायची नाही, लावणी हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. या साधकाने कधी चिंता करायची नाही जोपर्यंत आपण ज्ञानोबारायांच्या सानिध्यामध्ये आहेत. पण ज्ञानोबाराय म्हणतायत, मला एवढं वैभव प्राप्त झालं, हे फक्त माझ्या श्री गुरूंची माझ्यावर कृपा आहे. अभंगाचा प्रथम श्री गुरु